नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे पारंपरिक ओल्या पावट्याची रस्सा भाजी। आपण पावट्याच्या शेंगातून दाणे काढून घेतले आहेत। आपला कुकर आता गरम झालेला आहे। आपण त्यात 2 चमचे तेल घातले। 1 चमचा मोहरी घालणार आहे। आता आपली मोहरी तडतडली, आपण कढीपत्ता घालणार आहे। नंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत आपण 1 टोमॅटो बारीक चिरून घालत आहे। आता आपला टोमॅटो छान शिजला आहे। आपण त्यात थोडासा हिंग घालणार आहे। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला घालणार आहे, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घालणार आहे आणि सर्व साहित्य हलवून घेणार आहे आपण आता। ही भाजी घरच्या मसाल्याने आणि साध्या पद्धतीने तयार होते। आपण आता यात थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहोत। 1 मोठा बटाटा आपण बारीक फोडी करून घेतलेला आहे आणि 1 बाउल भरून आपण पावट्याच्या शेंगाचे दाणे काढलेले ते घालणार आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्या भाजीला आवश्यकतेनुसार आपण पाणी घालणार आहोत, कारण बटाटा पण शिजणार आहे आणि त्या वालाचे दाणे पण शिजणार आहेत। आता आपण ह्याला कुकरचं झाकण बंद करून आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। आपली भाजी आता ही तयार झालेली आहे। आपण ही पोळी, भाकरी, भात कशाबरोबर पण खाऊ शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।